वळूया पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकानं जी आहे ते डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली। या तस्करांकडील एका काळ्या रंगाच्या सॅकमध्ये गोंडपाटात गुंडाळलेलं जिवंत खवले मांजर हस्तगत केलं गेलंय। या खवले मांजराची किंमत 40 लाख रुपये असून खवले मांजराला वनविभागाच्या हवाली करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिलेली आहे। हे खवले मांजर कोण खरेदी करणार होतं आणि आरोपींनी ते कुठून आणलं होतं याचा तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत। आम्हाला एक माहिती मिळाली होती की रायगड जिल्ह्यातनं पेंगोलिन म्हणजे खवल्या मांजर विकण्यासाठी काही लोक येणार होती। तर आम्ही सकाळपासूनच त्या भागामध्ये आमची पेट्रोलिंग आणि आम्ही ट्रॅप लावून थांबलो होतो। त्यानंतर काही लोक ती त्या खवल्या मांजराची सौदेबाजी करत असताना आम्ही त्यांना रेड हँड पकडलं आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला जिवंत खवल्या मांजर मिळालं। त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये जवळपास 40 लाख रुपये किंमत आहे आणि त्या तिघांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। उद्या आम्ही कोर्टामध्ये त्यांना सादर करणार आणि जे पण आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल ते आम्ही करणार।